कंटेंट क्रिएशनच का असा थंबनेल बघून तुम्ही आलात त्याबद्दल तुमची मी खूप 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 आभारी आहे. तर आज या व्हिडिओमध्ये मी माझी ओळख, मी कोणतं करिअर केलं आहे, त्यात मला यश आलं की नाही, माझ्याबद्दल सर्व काही सांगणार आहे. आणि कंटेंट क्रिएशनच का निवडले हे देखील मी सांगणार आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि हो, आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्यासारख्याच बऱ्याच मैत्रिणी माझ्या या लाईफशी किंवा मी आज जो ब्लॉग शेअर करणार आहे त्याच्याशी रिलेट करत असतील. सो तुम्हीसुद्धा कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर. तर आता कंटेंट क्रिएशनच का याआधी तुम्हाला मी माझं शिक्षण, गाव आणि इतर थोडीशी बेसिक माहिती देत आहे. तर माझं नाव आहे श्रद्धा. माहेरचं नाव आहे श्रद्धा काळे आणि सासरचं नाव आहे श्रद्धा कुलकर्णी. तर मी माझं शिक्षण अतिशय छोट्या गावातून झालेलं आहे. म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी, तालुक्यात पण एक छोटं गाव असतं ना, अगदी 5-6 हजार लोकसंख्येचं. तर त्या ठिकाणी माझं शिक्षण तशा गावात झालेलं आहे. पूर्ण मराठीमधून माझं शिक्षण झालेलं आहे. आणि 1ली ते 10वी तर गावात झालं आणि त्यानंतर मग पुढचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण माझं तालुक्यात झालेलं होतं. माझं माहेर मराठवाड्यात आहे. सो मराठवाडा म्हटलं की शिक्षणाची सगळी बोंबच असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर माझं ग्रॅज्युएशन BCOMपर्यंत झालं आहे. मी नंतर 10वी नंतर मी कॉमर्सला ॲडमिशन घेतली होती 11वी-12वीसाठी. आणि त्यानंतर मग मी माझं BCOM कंप्लीट केलं. आणि BCOM कंप्लीट करत असतानाच मला एक स्थळ आलं 2013मध्ये. आणि 2013मध्येच माझं लग्नसुद्धा झालं. म्हणजे अगदीच की फर्स्ट सेमिस्टरचा म्हणजे शेवटचा पेपर होता आणि मी त्या दिवशी मुलाला बघायला गेले होते. तर लग्न पण झालं त्याच वर्षात. आणि लग्नानंतर जॉब केला का तर नाही केला मी लग्नानंतर जॉब. 2-3 वर्ष अशीच गेली लग्नानंतरची, करूया काय घाई आहे असं करत करत. आणि एक दोनदा प्रयत्न केला होता, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे द्यायचा, पण ठीक आहे म्हणजे घरातले तेव्हा नको म्हणाले. आणि मग त्याच्यानंतर मी काही केलं नाही. त्यानंतर मग पुढे MCOMला ॲडमिशन घेतली. तिथे पण काय मलाच जमलं नाही स्वतःला. आणि मग ते पण काय जमलं नाही. मग मी आणि माझ्या जावेने असं ठरवलं की आपण पार्लरचा कोर्स करूया, ॲडव्हान्स कोर्स. सो आम्ही एक 9 ते 10 महिन्याचा दोघींनी मिळून ॲडव्हान्स कोर्स केला होता लग्नानंतर. सो आम्ही रोज जायचो तिकडे. तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर थोडे दिवस काही केलं नाही. आणि मग थोडे दिवस म्हणजे अगदीच काही रेअर म्हणजे होम सर्व्हिस देत होते मी. तर तिथे पण काही स्कोप नव्हता सोलापुरात तसा. सो त्यानंतर आम्ही लगेच पुण्याला शिफ्ट झालो होतो. आणि पुण्याला शिफ्ट झाल्यावर पण एखादं वर्ष इकडे तिकडे झालं, म्हणजे सेट होईपर्यंत एखादं वर्ष गेलं. आणि मग त्यानंतर लगेच मी प्रेग्नंट होते. मग त्यानंतर मोठ्या मुलीचा जन्म झाला. आणि मग त्याच्यानंतरच की काहीच मला करणं झालं नाही. 3-4 वर्ष तर मी शांतच होते. आणि मग मग मधल्या काळात एक वर्षाच्या जेव्हा आम्ही पुण्याला शिफ्ट झालो त्या एक 5-6 महिने मी एका पार्लरमध्ये जॉब केला होता. पण ते काय असं फार खास नव्हतं, पण ठीक होतं, म्हणजे प्रॅक्टिससाठी ते ओके होतं. तिथूनही मी बऱ्याच गोष्टी शिकले होते. त्यानंतर मग मोठ्या मुलीचा जन्म झाला. आणि त्यानंतर मग 3-4 वर्षांनी मी होम सर्व्हिस द्यायला सुरू केलं. मग होम सर्व्हिस द्यायला सुरू केल्यावर जरा सुरुवातीला चांगला रिस्पॉन्स होता. पण त्यानंतर कोविड आलं. आणि मग कोविड आल्यानंतर सगळंच बंद झालं होतं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग कोविडमध्ये तर सगळंच म्हणजे ठप्पच झालं होतं. त्यानंतर मी पण मग काही तसा विचार केला नाही, कारण मुलगी लहान होती. आणि मग त्यानंतर सुद्धा मग कोविड संपलं आणि मग पुन्हा होम सर्व्हिस स्टार्ट केली द्यायला. आणि मग पुन्हा असं विचार आला की नाही, ठीक आहे, हे किती दिवस होम सर्व्हिस करणार, म्हणून आपण कुठेतरी एक छोटासा जॉब बघूया. म्हणून आत्ता मागच्या वर्षी मी एक छोटा जॉब बघितला होता. एक प्री-स्कूल होती ती, आणि तिथे मला चांगला जॉब दिला होता त्यांनी. पण त्यानंतर मुलीची शाळा आणि मग
छोटी मुलगी पण होती या सगळ्यामध्ये, म्हणजे ती पण झाली होती, तर तिला बघून हे सगळं अजिबातच होत नव्हतं. म्हणून मग मी तो जॉब पण काही महिन्यातच सोडून दिला आणि तो जॉब करत असल्यामुळे मग मुलीच्या अभ्यासाकडे वगैरे फार लक्ष देता येत नव्हतं आणि घरात पण फार लक्ष देता येत नव्हतं. म्हणून मग डिसाईड केलं की नाही, आता घरी बसूनच म्हणजे जे काही करता येईल ते करूया. आणि पार्लरच्या होम सर्व्हिस तर मी आत्ताही अजून पण देते, म्हणजे जर का काम आलं ना तर मी अजूनही करत असते. तर मग ते साईड बाय साईड सुरूच असतं माझं. पण मग त्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी करायला पाहिजे जे की आपण घरी बसून तर करू शकतो. म्हणून मग मी कॉन्टेंट क्रिएशन करूया असा निर्णय घेतला. मग मी बरेच ब्लॉगमधल्या काळात बघत होते, तर म्हटलं हे सगळे करू शकतात तर आपण पण करू शकतो. तर प्रत्येकजण आपल्या आयुष्यात करिअरसाठी धडपडत असतो आणि आता मी हे क्षेत्र निवडलंच आहे, ते स्वतःसाठी काहीतरी करता यावं म्हणून, स्वतःला कुठेतरी एक्सपोज करता यावं म्हणून मी हा प्लॅटफॉर्म निवडायचं ठरवलं. तसंच इथे मी या प्लॅटफॉर्मवर साधं घरगुती लाईफ, छोट्या छोट्या सवयी ज्या मन शांत करतात, मोटिवेशन देतात, पॉझिटिव्हिटी देतात, हे सगळं आपण जर देऊ शकतो आहे, म्हणजे माझ्यात तेवढं टॅलेंट आहे, तर मी का नाही मग एक्सपोज व्हायचं असं ठरवलं आणि म्हणून मी हे कॉन्टेंट क्रिएशनचं क्षेत्र निवडलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मला इथे माझ्या मनातून आलेल्या गप्पा तुमच्याशी शेअर करता येतील. जेव्हा तुम्ही कधी थकलेले असाल, कधी स्वतःला हरवलेले असेल असं वाटत असेल ना, तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही. आपण इथे एकमेकांना मोटिवेट करत जाऊ आणि समजूनसुद्धा घेत जाऊ. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल, तुमच्याशी रिलेट केला असेल ना, तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो, लाईक आणि कॉमेंटसुद्धा करा. तर असं होती माझी जर्नी या 8-10 वर्षातली. सो प्रत्येकच गृहिणीची अशी जर्नी असेल असं मला वाटतं. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय.